नमस्कार. हाऊ टू फाईट विथ करोना और कोविड-19 हाच आपल्या संभाषणाचा मुख्य मुद्दा असेल. आर्सेनिकम अल्बम 30 आजपर्यंत माझ्या माहितीनुसार लाखो लोकांना दिले गेले. काय अडचण नाही, चांगले रिझल्ट आहेत, अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आपले भारताचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या एका मन की बात कार्यक्रमामध्ये त्यांनी एक विषय असा घेतला की तुमचं आयुर्वेदिक ज्ञान असेल, होमिओपॅथीबद्दल ज्ञान असेल, ते तुम्ही सध्याच्या विज्ञानाच्या कसोटीवर उतरण्याचा प्रयत्न करा. तर मोठा प्रश्न असा आहे की मायक्रोबायोलॉजी ही एक विज्ञानाची शाखा खूप विकसित झाली. कदाचित 2 पिढ्या 3 पिढ्या मायक्रोबायोलॉजिस्टच्या आज कार्यरत आहेत. असं असताना इम्युनिटी म्हणजे काय हे नेटच्या माध्यमातून असेल, शिक्षणाच्या माध्यमातून असेल, माहीत झालं आहे लोकांना बऱ्यापैकी. ह्युमोरल इम्युनिटी म्हणजे काय, बी सेल्स, टी सेल्स, लिम्फोसाइट्स, इओसिनोफिल हे शब्द कानावर ऐकून बऱ्यापैकी लोकांना इम्युनिटी ही कन्सेप्ट लक्षात आलेली आहे. प्रोटीन्स असतात, प्रोटीन्सच्या चेन असतात, हे कळलेलं आहे. व्हायरसेस म्हणजे काय हेही कळलेलं आहे. व्हायरसेसमध्ये DNA व्हायरसेस, RNA व्हायरसेस हे लक्षात आलेलं आहे. व्हायरसचं मटेरियल जे आहे त्या मटेरियलच्या भोवती लिपिड लेयर्स आहेत. त्याला योग्य ते वातावरण मिळाल्यानंतर करोना हा तुमच्या म्युकोझल सरफेसला स्वतःला अटॅच करून घेतो आणि नंतर रिप्लिकेट होतो. अशी साधारणपणे सोप्या भाषेत सर्व लोकांना त्याची माहितीही झालेली आहे. व्हायरसेसमध्ये काही व्हायरसेस फक्त मानवालाच इन्फेक्ट करतात, काही व्हायरसेस मानवाला आणि इतर प्राण्यांना इन्फेक्ट करतात. असं त्याची ब्रॉड कॅटेगरी विचारात घेतले तर कोविड-19 करोना व्हायरस हा कदाचित किंबहुना बऱ्यापैकी ते एस्टॅब्लिश झालेलं आहे की जास्त करून मानवालाच होणारा व्हायरल डिसीज असल्यामुळं जास्त माणसांनी एकत्र येऊ नये हे त्यातलं प्रिव्हेंटिव्ह मेजर, क्युरेटिव्ह मेजर म्हणा हवं तर, शासनानं आपणा सर्वांना सांगितलेलं आहे. ते मान्य करणं हाच आपल्या सर्वांसाठी एक योग्य पर्याय आहे. माझ्या डॉक्टर मित्रांसाठी किंवा मायक्रोबायोलॉजिस्ट मित्रांसाठी, फार्मसीमध्ये काम करणाऱ्या मित्रांसाठी मी आज थोडासा वेगळा विषय बोलणार आहे. आपण माध्यमातून ऐकतो की रुग्णांचं बिल अमुक इतकं झालं. काही रुग्णांनी काढे घेतले, काही रुग्णांनी होमिओपॅथिक उपचार घेतले, काही रुग्ण मोठ्या रुग्णालयात भरती झाले आणि काही लाखात त्यांचं बिल आलं. म्हणजे नक्की काय हो? तर साधारणपणे ज्या वेळेला हा व्हायरस तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करतो, अगदी एक व्हायरस घ्या, तुमची शरीराची जी रचना आहे त्यामध्ये अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट तुम्हाला समजून जर घेता आला तर कदाचित तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात येईल की प्राणायामाचं महत्त्व काय. अल्व्हेओलाय म्हणजे काय, ब्रॉन्काय म्हणजे काय, ट्रॅकिया म्हणजे काय, ओरोफॅरिंग्स, नेझोफॅरिंग्स म्हणजे काय आणि या प्रत्येकाचा रोल काय. साधारणपणे आपण श्वास घेतो, श्वास सोडतो, त्यामध्ये डेड स्पेस नावाचा एक भाग आहे, तो आपण सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. ज्या वेळेला आपल्याला रेस्पिरेटरी इन्फेक्शन होतं त्यावेळेला ते बरं कसं होतं
हे समजून घेतलं तर कदाचित पुढचा भाग थोडा सोपा जाईल. आज माझ्यासारख्या होमिओपॅथीच्या प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरला प्रत्येकाला कोरोनाची टेस्ट करा असं नाही सांगता येणार. होमिओपॅथीच्या दवाखान्यात ज्या वेळेला रुग्ण येतो त्यावेळेला प्रॉपर डिस्टन्स, सोशल डिस्टन्सिंग असेल, टेम्परेचर रेकॉर्डिंग असेल, सॅनिटायझेशन असेल, हँड वॉशिंग असेल, या सगळ्या काळजी घेतल्यानंतर सुद्धा रुग्णाची अपेक्षा अशी राहते की तुमच्या पद्धतीनं तुम्ही मला बरं करा. जे नामांकित डॉक्टर आहेत त्यांच्याशी गेल्या 28 वर्षात मी ज्या वेळेला चर्चा केल्या त्या वेळेला त्यांनी मला एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे द डायलेमा. व्हॉट इज द डायलेमा? की तुम्ही आमच्या चष्म्यातून अभ्यास करून होमिओपॅथीचं औषध देऊ नका, तुम्ही तुमच्या नियमात बसणारं औषध द्या. वस्तुस्थिती अशी आहे की जर विज्ञानामध्ये शोध लागलेले आहेत, मायक्रोस्कोपचा, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा शोध लागलेला आहे, अँटीजेन अँटीबॉडी रिॲक्शन ही वैद्यकीय क्षेत्राच्या व्यतिरिक्त शिक्षण घेणाऱ्या लोकांना सुद्धा कळलेली आहे. मग होमिओपॅथीच्या डॉक्टरनी यापासून बाजूला करायचं. होमिओपॅथीच्या डॉक्टरनी सुद्धा ज्या घटना रुग्णाच्या शरीरामध्ये घडतात आणि ज्या वेळेला तो रुग्ण सिरियस होतो, गंभीर होतो, त्यावेळेला त्याला ICUमध्ये ठेवायची वेळ येते. आपण ऐकतो, वर्तमानपत्राच्या माध्यमातून वाचतो, व्हेंटिलेटर्स कमी आहेत म्हणून आपल्याला सतत मारा केला जातो की व्हेंटिलेटरची संख्या वाढवा. व्हेंटिलेटरची गरज काय? न्यूरोमस्क्युलर जी कन्सेप्ट आहे आपण श्वासोश्वास घेण्यामधली, त्यामध्ये ज्या वेळेला अडथळे निर्माण होतील त्यावेळेला व्हेंटिलेटरची गरज असेल. ठीक आहे ना, होमिओपॅथीच्या डॉक्टरचा रोल काय? होमिओपॅथीच्या डॉक्टरनं त्याचं कोणतंही औषध देण्यापूर्वी, मगाशी मी डायलेमा हा शब्द वापरला, तर तो समजून घेऊन जर काम केलं तर बऱ्याच वेळेला रुग्ण सिरियस होतच नाही. अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्टचा विचार केला तर त्यामध्ये माझ्या माहितीनुसार साधारणपणे 100 वर्ष तरी बरायटा कार्ब, बरायटा फॉस, बरायटा मूर ही 3 औषधं टॉन्सिल्सचं ऑपरेशन करायला लागू नये म्हणून यशस्वीरित्या वापरली गेलेली आहेत. कल्केरिया कार्ब, कल्केरिया फॉस, आयोडम, गॉयकम, कालीमूर, कालीसल्फ, कालीफॉस, फेरमफॉस या औषधांनी माझ्या माहितीनुसार हजारो रुग्णांचा वारंवार घसा बिघडणे, वारंवार टॉन्सिल खराब होणे, वारंवार कफ प्रवृत्ती होणे, नाकाची ऑपरेशन करण्याइतपत, कानाचे ऑपरेशन करण्याइतपत सतत आजारी पडण्याची प्रवृत्ती असणे, ही सर्व मगाशी उल्लेख केलेल्या औषधांनी या प्रवृत्ती दूर केलेल्या आहेत. याचा दुसरा अर्थ असा नाही का की कदाचित घशामध्ये रेसिडेंट असणारे ऑर्गॅनिझम्स, हे पूर्वी अँटीबायोटिक दिलं जायचं किंवा आजही दिलं जातं, शस्त्रक्रिया केल्या जायच्या आजही जातात. होमिओपॅथीच्या औषधांनी जर या शस्त्रक्रिया काही ठिकाणी 50% रुग्णांच्यामध्ये जरी धरलं तरी जर टॉन्सिल काढायची गरज लागत नसेल तर अँटीबायोटिक ही कन्सेप्ट जरी होमिओपॅथीमध्ये नसली तरीसुद्धा ही औषधं त्या ठिकाणी काम करतात हे सिद्ध झालेलं आहे. आजचा संभाषणाचा विषय काय आहे की रुग्णाला सिरियस होतो, व्हेंटिलेटरवर जातो, काही लाखात बिल येतं म्हणजे काय, आणि त्या ठिकाणी होमिओपॅथिक डॉक्टरने काय चिंतन करणं गरजेचं आहे. त्या चिंतनाबद्दल मी बोलतो, कदाचित काही लोकांना आवडणार नाही, परंतु जर होमिओपॅथी ॲज सच
आपल्याला भविष्यात टिकायचं असेल तर आपल्याला ॲक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम तसंच ॲक्यूट लंग इंजुरी म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. इन्फ्लमेशन म्हणजे काय समजून घ्यावं लागेल आणि त्यानंतर होमिओपॅथीच्या औषधांनी इन्फ्लमेशन मार्कर्समध्ये काय बदल होतो का या अनुषंगानं संशोधन करणं गरजेचं आहे. मल्टी ऑर्गन फेल्युअर ही जी कन्सेप्ट आहे त्यामध्ये मी अमुकच एक औषध दिलं आणि तो रुग्ण बरा केला असं म्हणणं खूप धाडसाचं होतं आहे. आपण संशोधनाचा विचार करावा. आपल्या प्रॅक्टिसमध्ये आपण निश्चित चिंतन करावं आणि ज्या होमिओपॅथीच्या डॉक्टरला संधी मिळेल त्यानं अतिदक्षता विभागामध्ये त्याला संधी मिळेल त्या रुग्णाला होमिओपॅथीचं औषध चिंतन करून अभ्यास करून द्यावं, त्याचं रेकॉर्ड मेंटेन करावं. या उद्देशानं मी काही गोष्टी आपणाशी वेगळ्या पद्धतीनं आज बोलणार आहे. त्याच्यामध्ये ॲक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम म्हणजे काय हे समजून घ्या. इट इज अ कंडिशन characterized by acute hypoxemic respiratory failure due to pulmonary edema caused by increased permeability of alveolar capillary barrier. दुसरी गोष्ट, acute respiratory distress syndrome मध्ये it represents the most serious manifestation of a spectrum of responses to acute lung injury. Lung injury, try to understand lung injury. These responses occur as complications of a more widespread systemic response to acute inflammation or injury. या ठिकाणी करोनाची अटॅक करण्याची क्षमता शरीर इंजुरी म्हणून घेतं. ॲक्यूट लंग इंजुरी डेव्हलप्स रॅपिडली आफ्टर अ प्रीडिस्पोजिंग कंडिशन ट्रिगर्स अ सिस्टेमिक इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स. सिस्टेमिक समजून घ्या. ऑफन विदिन 90 मिनिट्स तुमच्या शरीरामध्ये करोनाने प्रवेश केल्यानंतर 90 मिनिटामध्ये प्रचंड उलथापालथ सुरू होते. ओव्हर हाफ ऑफ ऑल केसेस डेव्हलप विदिन 24 आवर ऑफ अंडरलाईंग इन्सल्ट. ह्याला इन्सल्ट हा शब्द वापरलेला आहे कारण शरीरावर जर तो व्हायरस अटॅक करत असेल तर तो एक प्रकारचा इन्सल्ट अशा अर्थानं टोटल सिस्टीम त्याच्याशी फाईट करायला तयार होते. ॲक्यूट लंग इंजुरी इज स्ट्रॉंगली असोसिएटेड विथ कंडिशन्स दॅट प्रोड्यूस डायरेक्ट अल्व्हिओलर इंजुरी ऑर इनडायरेक्ट इंजुरी व्हाया पल्मोनरी कॅपिलरी बेड. समजून घ्या. मी अमुक एक औषध होमिओपॅथीचं दिलं आणि पेशंट बरे केले हे म्हणण्यापूर्वी पहिल्यांदा रेस्पिरेटरी सिस्टीम त्याची ॲनाटॉमी फिजिओलॉजी त्यातल्या त्यात समजून घ्या, पॅथॉलॉजी समजून घ्या आणि त्या पॅथॉलॉजीला काउंटर करू शकणारी होमिओपॅथीची कोणती औषधं त्या रुग्णासाठी उपयोगी आहेत याचं चिंतन करा, प्रयत्न करा, त्याच्या कन्सेंट घेऊन प्रयोग करा. Acute lung injury is the consequence of an unregulated overexpression of usual systemic inflammatory responses to infection and or injury. आपल्या शरीरामध्ये सतत कोणती ना कोणती जंतूंची इन्फेक्शन्स आघात होत असतात, परंतु करोनामध्ये जो रिस्पॉन्स येतोय तो अनरेग्युलेटेड आहे, ओव्हर एक्सप्रेशन आहे. त्याला जास्त सिरियसली रिस्पॉन्स शरीराकडून दिला जातो आहे. इंजुरी इन्व्हॉल्व्स बोथ दी अल्व्हिओलर इपिथेलियम अँड पल्मोनरी कॅपिलरी एंडोथेलियम. द इन्साइटिंग इव्हेंट इनिशिएट्स अ कॉम्प्लेक्स कॅस्केड ऑफ सेल्युलर अँड बायोकेमिकल इव्हेंट्स. अंडरस्टँड the word cascade of events, cellular and biochemical. These events occur in 3 phases. रुग्ण आजारी कसा पडतो हे समजून घ्या. पहिली फेज काय आहे? इनिशिएशन, इन विच द ट्रिगर इव्हेंट
ॲक्टिवेट्स द सेल्युलर कॅस्केड. पेशी स्तरावर बदल होतात. ॲम्प्लिफिकेशन ही दुसरी स्टेज आहे, इन विच द इफेक्टर सेल्स आर रिक्रुटेड. आपण कामाला माणसं लावतो, त्या पद्धतीनं इफेक्टर सेल्स शरीर कामाला लावतं की पटकन त्या व्हायरसला बाहेर काढायचा प्रयत्न करा. इफेक्टर सेल्स आर रिक्रुटेड, कामाला लावले जातात. अँड ॲक्टिवेटेड, त्यांना आज्ञा दिली जाते, ॲक्टिवेट व्हा. द सेल्स आर ॲक्टिवेटेड. अँड थर्ड थिंग, इंजुरी. व्हॉट इज इंजुरी? दॅट इज एक्सप्रेशन ऑफ these इव्हेंट्स ॲट द टिश्यू लेवल. सी, सेल, tissue. Injury is produced by cellular events associated with neutrophils, macrophages, monocytes and lymphocytes producing various cytokines. हा आपल्या आजच्या संभाषणाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण सायटोकाईन स्टॉर्म म्हणून तर रुग्णाला व्हेंटिलेटरवर जावं लागतं, अँटी इन्फ्लमेटरी ड्रग्ज द्यावी लागतात, बरंच काय काय करावं लागतं. त्यावेळेला त्याच्या जीवाचा धोका कमी होऊ शकतो. सायटोकाईन स्टॉर्म जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला अकोनाईट का फेरमफॉस का आर्सेनिक का आर्सेनिकम आयोडम का नॅट्रमार्स का बरायटा मूर का बरायटा फास हे समजून घेण्याची शक्यता नाही. सायटोकाईन स्टॉर्म आहे. स्टॉर्म, वादळ जसं घोंगावतं तशा पद्धतीनं शरीरामध्ये इव्हेंट्स घोंगावायला सुरुवात होते. इंटर्न प्रोड्युसिंग सेल्युलर ॲक्टिवेशन, पेशी ॲक्टिवेट होतात. केमोटॅक्सिस अँड ॲडिजन. ॲडिजन म्हणजे चिकटणे. ॲडिजन्स, ॲक्टिवेटेड सेल्स प्रोड्यूस a series of inflammatory mediators. मध्यस्थ तयार होतात. इन्फ्लमेटरी मेडिएटर्स इन्क्लुडिंग ऑक्सिडंट्स. आज बऱ्यापैकी लोकांना अँटीऑक्सिडंट ही कन्सेप्ट माहीत आहे. प्रोटीएजेस, कायनिन्स, ग्रोथ फॅक्टर्स, न्यूरोपेप्टाइड्स, ॲक्टिवेटर्स ऑफ द कॉम्प्लिमेंट कॅस्केड, इंट्राव्हॅस्क्युलर कोॲग्युलेशन. सी, इंट्राव्हॅस्क्युलर कोॲग्युलेशन, रक्तवाहिन्यांच्या मधील सोप्या भाषेत अडथळे, ब्लॉकेजेस. इंट्राव्हॅस्क्युलर कोॲग्युलेशन अँड फायब्रिनोलायसिस. द पॅथोफिजिओलॉजिक हॉलमार्क ऑफ ॲक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम इज. हॉलमार्क काय? आज कुठल्याही माणसाला विचारलं हॉलमार्क काय तर तो सांगेल दागिन्यांचा हॉलमार्क असतो. तसाच या ॲक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोमचा हॉलमार्क काय आहे तर तो काय आहे की इन्क्रीज द व्हॅस्क्युलर परमियाबिलिटी टू प्रोटीन्स. प्रोटीन्सना परवानगी दिली जाते. व्हॅस्क्युलर परमियाबिलिटी. लिव्हिंग द हायड्रोस्टॅटिक ग्रॅडियंट. इंजिनिअरिंग सुरू झालं. हायड्रोस्टॅटिक, हायड्रो म्हणजे पाणी, हायड्रोस्टॅटिक ग्रॅडियंट प्रेशर ग्रॅडियंट असतो. 12वीच्या फिजिक्सला हे सगळं शिकलेलं असतो आपण. हायड्रोस्टॅटिक ग्रॅडियंट अनअपोज्ड, त्याला विरोधच होत नाही. सो दॅट इवन माइल्ड इलेव्हेशन्स इन कॅपिलरी प्रेशर्स, कॅपिलरी म्हणजे केशवाहिन्या, ड्यू टू इन्क्रीज्ड इंट्रावेनस लिक्विड लोड्स अँड कार्डियाक डिस्फंक्शन कॅरेक्टरिस्टिक ऑफ सेप्सिस ग्रेटली इन्क्रीज इंटरस्टिशियल अँड अल्वेओलर इडिमा. फुफ्फुसामध्ये पाणी भरायला सुरुवात होते. इन्क्रीज इन द रेशो ऑफ लंग टिश्यू टू गॅस. प्रत्यक्ष लंग टिश्यू किती आहे आणि गॅस किती आहे. इन दीज लंग झोन्स कॉजेस अल्वेओलर क्लोजिंग प्रेशर्स टू एक्सीड. अल्वेओलाय बंद व्हायला सुरुवात होते. टू एक्सीड लोकल ट्रान्सपल्मोनरी प्रेशर लिडिंग टू अल्वेओलर क्लोजर अँड अल्वेओलर कोलॅप्स. मित्रांनो, अभ्यास करूया, चिंतन करूया, पॅथोफिजिओलॉजी समजून घेऊया आणि नंतरच होमिओपॅथीची औषधं सिरियस रुग्णांना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया. माझी तुम्हाला विनंती असेल की पॅथोफिजिओलॉजी
समजून घेत जाऊन आपण काम करू, समाजापुढं मांडू, जगापुढं मांडू, संबंधित संशोधन करणाऱ्या CCRHकडं पाठवू. त्यानंतर होमिओपॅथी जी एस्टॅब्लिश होईल ती कदाचित हजारो मैल एक लीप फॉरवर्ड आपण घेतलेली असेल. या कोरोनाच्या लढाईमध्ये आज इतकंच. धन्यवाद.